खैर मकदम है। रायचूर शहर के चंद्रबंडा रोड पर वाक़ा आशरा कॉलोनी के महबूब क्वार्टर्स के साकिना ने आज जिला डिप्टी कमिश्नर और म्यूनसिपल दफ्तर के पास धरना दिया। उन्होंने मुतालबा किया कि उन्हें हक पत्र दिए जाएं। उन्होंने कहा कि चंद्रबंडा रोड पर वाक़ा सर्वे नंबर 570/2, 570/3, 558, 559 और 564 पुरानी जनता कॉलोनी है, जहां तकरीबन 20 साल से लोग रह रहे हैं, लेकिन अभी तक उन्हें कोई बुनियादी सहूलियात फराहम नहीं की गई और न ही उन्हें हक पत्र दिया गया। उन्होंने कहा कि उन्हें फौरन हक पत्र दिया जाए और साथ ही साथ बुनियादी सहूलियात भी फराहम किए जाए। इस मौके पर सिटी ब्लॉक कांग्रेस प्रचार कमेटी के कोऑर्डिनेटर अनवर के अलावा जलाल, शेख अली, गुड़मा भी, सीना भी, शालम भी, हुसैन भी और दीगर भी मौजूद थे। अस्सलाम वालेकुम। मैं नगरा ब्लॉक कांग्रेस प्रचार समिति का अध्यक्ष अनवर बोल के वार्ड नंबर 28 महबूब क्वार्टर से अनवर बोल के बात कर रहा हूँ। मेरी एक गुजारिश है एमएलए साहब से, डीसी साहब से, कमिश्नर साहब से और यहाँ के एरिया के काउंसलर के साहब से, ये काउंसलर से, एरिया में देखे तो रोड नहीं है, नाली नहीं है, आदमी गिर को मर रहे हैं, लैटरिन जाने कुटियाँ बराबर नहीं है, हाँ देखे तो रास्ते बंद हो रहे, मचरा गिचरा सो बारे को ये हो जा रहे, इधर कोई पूछने वाला नहीं है। एमएलए साहब 15 साल हुआ, उनसे गुजारिश करता हूँ, खाली इलेक्शन में आते वोट हम पूछते, हर कोई आपको मेरे वोट डाल, तेरे वोट डाल बोलते, काम पूछने गए तो कोई भी काम नहीं कर रहा हमारे को। हाँ, हमारे को कोई ये एरिया में अंधा कानून हो गया पूरा, क्या पूछने गए तो काम पूछे तो करेंगे, वो बजट नहीं है, ये नहीं है बोलते, कोई आपको पूछ कर देखने वाला नहीं है। इधर आशरा कॉलोनी खाली वोट आंक बोले तो 100 आके मीटिंगा करते, हाँ 100 आके मीटिंगा करते, मेरे कोट डाल, तेरे कोट डाला बोलते, काम के पूछने गए तो कोई काम नहीं करे। मैं गुजारिश करता हूँ एमएलए साहब से, डीसी साहब से, कमिश्नर साहब से, एरिया के काउंसलर से आके महबूब क्वार्टर्स में विजिट देके आप क्या क्या प्रॉब्लम है आके देख के सॉल्व करे तो मैं मेहरबानी करता हूँ, नहीं तो आगे बहुत बड़ा प्रोजेक्ट करने वाला हूँ मैं इसके बारे में। अस्सलाम वालेकुम। ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಒದಗಿಸಲು ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ನಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಹಕ್ಕುಪತ್ರಗಳನ್ನು ಒದಗಿಸಲು ಕೋರಿ ಈ ಬೇರೆ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ನಾನು ಅನ್ವರ್ ರಾಜ್ಯ ಆಚರಣೆ ಕಾಲೋನಿ ಚಂದ್ರಮಂಡ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ರೈತರು ನಿವಾಸಿಯಾದ ನಾನು ಈ ಮೇಲ್ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯ ಮೂಲಕ ಮನವಿ ಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸುವುದೇನೆಂದರೆ ಚಂದ್ರಮಂಡ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಆಶ್ರಯ ಪಡಗಣೆ ಸರ್ವೆ ನಂಬರು 570/2, 570/3, 558, 558/6, 594 ಹಾಗೂ ಹಳೆ ಜನತಾ ಕಾಲೋನಿ ಸರ್ವೆ ನಂಬರು 572, 573, 574 ಅದರಲ್ಲಿ ವಾಸಿಸಿರುವ ಸುಮಾರು 1000 ಕುಟುಂಬಗಳು 20 ವರ್ಷಗಳಿಂದ ಮೇಲ್ಪಟ್ಟು ಈ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ವಾಸಿರುತ್ತಾರೆ. ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯಗಳಾದ ಶೌಚಾಲಯ, ರಸ್ತೆ, ಒಳಚರಂಡಿ ಹಾಗೂ ಇಲ್ಲದೆ ತುಂಬ ನರಕಮಯ ಜೀವನ ಪಾವತಿಸಿ ಇವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರು ಯಾರು ಗಮನ ಹರಿಸದೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ ಹಾಗೂ ಇತರ ನಿವಾಸಿಗಳು ಇದುವರೆಗೆ ಹಕ್ಕುಪತ್ರಗಳನ್ನು ವಿತರಿಸುವುದಿಲ್ಲ. ಕಾರಣ ಈ ಕೂಡಲೇ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ಈ ಕೂಡಲೇ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡು ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳ ನಿವಾರಣೆಗೆಂದು ಈ ಮೂಲಕ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆಶ್ರಯ ನಿವಾಸಿಗಳ ಪರವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಒಂದು 2 ತಿಂಗಳಾಗಿ ಮಾಡಕತ್ತಾರ. ಏನಂತಾರ ಈ ಲೈನ್ ಫ್ಲಾಟ್ಗಳು ಆಗ್ತಾವ, ಈ ಲೈನ್ಗೆ ರೋಡ್ ಆಗ್ತಾವ, ಈ ಮನೆಗಳು ತೆಗಿಬೇಕಂತ ನಾವು ರೋಡ್ ಮೇಲೆ ಈ ಕಡೆ ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮನೆಗಳು ಹೇಗಿದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಸರ್? ಎಲ್ಲರೂ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ತಗೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡಕತ್ತೀವಿ. 28 ವರ್ಷ ನಡೆಯಕತ್ತೀವ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು, ಇವರು ಈಗ ಬಂದು ಹಿಂಗೆ ಮಾಡಕತ್ತಿದ್ರೆ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ನಾವು? ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ 400 ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ, ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಡಿಸಿ ಆಫೀಸ್ ಹತ್ರ ಕುಂತು ಬಿಡ್ತೀವಿ ನೋಡಿ. ನಮ್ಗೆ ಆದಷ್ಟು ಜಲ್ದಿ ನಮ್ಗೆ ಮಾಡ್ಬೇಕು ನೋಡಿ. ಆ ರೋಡಿಗೆ 3-4 ಟ್ರಾಕ್ಟರ್ಗಳು ಎಲ್ಲ ಪಲ್ಟಿ ಆಗಿಬಿಟ್ಟವ 2 ತಿಂಗಳಾಗ. ಅವ್ರು ರೋಡ್ ಮಾಡಿಟ್ಟು ಟಿಪ್ಪರ್ ಪಲ್ಟಿ ಆಗ್ಯದ.